नमस्कार मंडळी. तर आज आपण छान नागलीची कुरडई बनवणार आहोत. हो, तर आपण नेहमी नागलीचे पापड बनवतो, पण ह्या उन्हाळी वाळवणात नागलीची कुरडई बनवणार आहोत. तर तुम्ही देखील या उन्हाळी वाळवणात नागलीची सुंदर अशी चविष्ट कुरडई बनवून बघा. आणि अगदी दुप्पट तिप्पटने फुलणारी ही कुरडई आहे. अजिबात कुरडई तुटत नाही. पापड खारचा वापर अजिबात न करता छान अशी कुरडई आपण आज बनवणार आहोत. तर तुम्ही इथे बघू शकतात की किती छान ही कुरडई फुलून येते. याचा चीक कसा तयार करायचा, त्यापासून कुरडई कशी बनवायची, हे सगळं आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नागली म्हणजे आरोग्याचा खजिना. यात भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि लोह असतं, त्यामुळे ही हाडांच्या मजबूतीसाठी उत्तम आहे. विशेष म्हणजे ही पचायला खूप हलकी असते आणि ग्लुटन फ्री असल्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत फायद्याची बघितलं असेल किती छान कुसकुशीत अशी तयार झालेली आहे. छान मऊसूत अशी तयार झालेली आहे, कुरकुरीत अशी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी सारिकाज किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मी इथे नागली घेतलेली आहे. 1 किलो नागली आहे. तर नागली तशी निवडली जात नाही, पण तरीसुद्धा मी मन समाधानासाठी नागली निवडून घेतलेली आहे, पाकळून घेतलेली आहे. तर मी इथे नागली कशी ओळखायची, नवी आहे किंवा जुनी, हे मी तुम्हाला दाखवते. तर जी मी ताटातली 1 किलो घेतलेली आहे ती जुनी आहे आणि ही पिशवीतली मी जी आता काढते ती नवी आहे. तर बघा, यातला फरक मी तुम्हाला सांगते. जुनी नागली आहे तर ती थोडी कलरला काळपट दिसते, डार्क कलरमध्ये दिसते, आणि जी नवी आहे ती थोडी भुरी दिसते, भुरकट अशी लाईट कलरमध्ये दिसते. तर तुम्हाला समजत असेल की एका हातात डार्क आहे आणि एका हातात लाईट कलरमध्ये आहे. तर अशा पद्धतीने जुनी नागली आणि नवीन नागली तुम्ही ओळखू शकतात. तर आता ही नागली मी एका मोठ्या भांड्यात काढून घेते. तर ही नागली आता आपल्याला पाण्याने ना स्वच्छ धुवायची आहे. चला तर मग मी नागली आता पाण्याने स्वच्छ धुवून घेते. 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. त्यात जर काही थोडाफार कचरा वगैरे असेल ना तर ते निघून जाईल. तर बघू शकतात पाण्याच्या वरती आलेलं दिसतंय. तर ते सगळं व्यवस्थित काढून घ्यायचं आहे, म्हणून 2 ते 3 वेळा धुवून घ्या. चला तर आता नागली झालेली आहे धुवून, बघू शकतात. तर याला आता आपल्याला पाण्याने भरून ठेवायची आहे. तर याला रात्रभर भरून ठेवायचं आहे. तर मी हे सगळं रात्रीच्या वेळेला करत आहे. तर मी याला रात्री भिजत ठेवते. रात्रभर असंच झाकून साईडला ठेवून द्या. तर दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला परत पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचं आहे. बघू शकतात वरती आता फेस आलेला आहे. चला तर आता नागली झालेली आहे धुवून. त्याला परत मी दिवसभर पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे. तर पुन्हा मी त्याला झाकण ठेवून एका साईडला ठेवते. आता मी हे परत रात्री पाणी बदलवते. तर याला मी परत पाण्याने 2-3 वेळा धुवून आणि त्यात पाणी भरून ठेवणार आहे. तर हे आपल्याला 5 दिवस करायचं आहे. ही स्टेप तुम्ही पूर्ण 5 दिवस करा. सकाळी पुन्हा पाणी बदलवा, संध्याकाळी पुन्हा पाणी बदलवून परत भरून ठेवा. आता हे 5व्या दिवशी रात्री नागली बारीक करून घ्यायची आहे. तर हाताने असं हलक्या हाताने गोल गोल फिरवून आपल्याला ही नागली काढून घ्यायची आहे. त्यातले काही खळे असतील ना तर ते आपोआप खाली बसून जातात. तर हलका असं गोल फिरवायचं आणि नागली आपल्याला काढून घ्यायची आहे. तर आता आपल्याला नागलीचा जो चीक आहे ना तो काढून घ्यायचा आहे. तर 2 ते 3 वेळा मी हे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. तर मी आता यात थोडं पाणी टाकून घेते आणि मग मिक्सरला फिरवून घेते. थोडं पाणी टाकूनच बारीक करा, म्हणजे छान चीक तयार होईल. तर बघा, हे अशा पद्धतीने बारीक व्हायला पाहिजे. पांढरं पांढरं जे दिसतंय ना तो छान चीक निघालेला आहे. तर मी याला एका आता भांड्यात काढून घेते. तर हे सगळं 5व्या दिवशी रात्री करायचं आहे, हे लक्षात असू द्या. तर बघा, मी सगळं आता बारीक करते नागली आणि असं सगळं एका भांड्यात सगळा चीक तो जमा करते. तर मी आता दुसरंही बॅचमध्ये बारीक करून घेते. तर दुसऱ्यांदाही मी तसंच काढते. तशाच पद्धतीने शेवटपर्यंत नागली ही आपल्याला काढायची आहे, म्हणजे त्यातले खळे सगळे खाली राहतील, नागलीमध्ये येणार नाही. मग ती कुरडई खाताना अशी कचकच लागणार नाही. तर याची काळजी घ्या. तर बघा कशा पद्धतीने चीक तयार होतो, म्हणजे चीक निघतोय. तर अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचा आहे. तर बघा, खाली जे काळे काळे दिसत आहेत ना ते अशा पद्धतीने खळे बरोबर खाली राहून जातात, बघू शकतात.
हे अशा पद्धतीने खळे असतात, म्हणून हलक्या हाताने वरच्यावर नागली काढून घ्यायची. चला तर आता शेवटचं ही नागली बारीक करून झालेली आहे. तर अशा पद्धतीने पूर्ण मी नागली बारीक केलेली आहे. तुमचे जर नागलीचे दाणे राहिले असतील तर त्यांना तुम्ही पुन्हा मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. तर आता मिक्सरचं भांडंही धुवून मी त्यात पाणी टाकते. तर यात मी अजून पाणी टाकून घेणार आहे, कारण हा चीक आपल्याला धुवून घ्यायचा आहे. त्यातला जो कोंडा आहे ना, तो कोंडा आपल्याला धुवून घ्यायचा आहे, म्हणून त्यात थोडं अजून पाणी टाका, काही होणार नाही. तर अशा पद्धतीने हाताने चोळून घ्यायचं आहे. बघा तर आता हे झालंय धुवून. तर त्याला एका पातेल्यात आपल्याला गाळणीने गाळून घ्यायचं आहे. तर मी ही पुरण गाळायची गाळणी घेतलेली आहे. अगोदर मी त्याच्याने गाळून घेणार आहे. तर थोडं थोडं टाकून घ्यायचं आहे. आणि हा जो लालसर कोंडा दिसतोय ना, तो आपल्याला पिळून एका प्लेटमध्ये काढायचा आहे. तर हलका असा हात फिरवून ते सगळा पांढरा चीक खाली गळून जाईल आणि कोंडा वरच्यावर राहून जाईल. तर हा कोंडा असा हाताने पिळून घ्यायचा आणि एका प्लेटमध्ये जमा करायचा आहे. तो कोंडा अजून फेकू नका, याला पुन्हा आपल्याला पाण्याने धुवायचा आहे. तर बघा अशा पद्धतीने मी आता सगळा चीक गाळून घेते. तर ही गाळण्याची पहिली प्रोसेस आहे. तर असं आपल्याला 2 ते 3 वेळा करायचं आहे. म्हणजे त्यातला जो बारीक नागली जी असेल ना, ती पूर्ण, म्हणजे जो कोंडा असेल ना, तो पूर्ण निघायला हवा, तरच कुरडईचा कलर पण छान येईल. तर बघा अशा पद्धतीने पूर्ण चीक गाळून झालेला आहे. तर बघा हा आहे कोंडा. तर मी त्यात पाणी टाकून घेतलेलं आहे. त्याला मी असं हाताने चोळून घेते, कोंडा धुवून घेते. त्यात काय जो थोडाफार चीक असेल तो निघून जाईल. चला तर मी आता यात चीक गाळून घेते. तर पुन्हा तसंच करायचं आहे. पुन्हा आता असं चीक पिळून घ्यायचा आहे. कोंडा पिळून घ्यायचा म्हणजे चीक निघून जाईल आणि त्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. आता त्याला पुन्हा परत धुवायचं आपल्याला. मी इथे बारीक गाळणी घेतलेली आहे, पिठी गाळणी, ज्याने आपण पीठ गाळतो किंवा मैदा गाळला जातो, ती बारीक गाळणी घेतलेली आहे, सगळ्यात बारीक. त्याने हा चीक आपल्याला गाळून घ्यायचा आहे. तर इथे कोणाची मदत तर लागते, त्यामुळे घरातल्यांची कोणाचीही मदत घ्या. तर मी इथे माझ्या मिस्टरांची मदत घेतलेली आहे गाळण्यासाठी. तर एकटीने ते होणार नाही, म्हणून कोणाची तरी मदत घ्या. तर बघा अशा लालसर कोंडा जो शिल्लक खाली राहिलेला आहे तो आपल्याला परत पिळायचा आहे. तर बघा एकदा गाळून झाला, आता हे परत मी दुसऱ्यांदा त्याच बारीक गाळणीने गाळून घेते. तर हे अशा पद्धतीने मी गाळून घेतलेला आहे. तर इथे चीक साईडला बसत जातो, तर हलवूनच तो आपल्याला चीक याच्यात टाकून घ्यायचा आहे, गाळून घ्यायचा आहे. आणि मी एकदा कापडाने पण गाळलेला आहे. ती व्हिडिओ चुकून डिलीट झाली म्हणून दाखवता नाही आली, पण पातेल्याला कापड बांधून चीक गाळून घ्यायचा आहे. तर हा चीक एवढा निघालेला आहे, डब्यासारखं हे भांडं आहे. तर चीक हा भरपूर निघाला आहे. त्याला रात्रभर आपल्याला असंच ठेवायचं आहे. त्यात पाणी टाकलेलं आहे. तर पाणी टाकल्याने काही घाबरू नका, कारण पाणी आपोआप निघून जातं आणि जो चीक आहे ना तो खाली बसून जातं. त्यामुळे हे पाणी वरच्यावर बरोबर आपल्याला काढून घ्यायचं आहे. चीक यायला लागलं की पाणी काढून घेणं बंद करा. तर बघा आता चीक यायला लागलं, मी केलेलं आहे साईडला. तरी सुद्धा मी त्या पातेल्यातून अजून चीक काढणार आहे. त्याला मी पूर्ण ते पाणी दुसरीकडे टाकेल आणि पुन्हा त्यात मला चीक मिळेल. तर बघा चीक किती घट्ट आहे. या अशा पद्धतीने नागलीचा चीक इथे आलेला आहे. तर आता हा चीक किती आपल्याला मोजायचा आहे, तर मी तुम्हाला मोजून दाखवते की किती चीक आलेला आहे. तुम्ही ज्या भांड्याने मोजणार हा चीक, जेवढं भांडं भरणार तेवढंच आपल्याला पाणीचं प्रमाण घ्यायचं आहे. जेवढा चीक तेवढं पाणी. तर ह्या पातेल्यात चीक बरोबर मावलेला आहे. तर ह्या पातेल्यात, ह्या भांड्यात सुद्धा तेवढाच मावतो, पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी त्या भांड्यात टाकून घेतलेलं आहे. डायरेक्ट पाणी मोजलेलं नाही आहे. तर मी ह्या पातेल्यात मोजलेलं होतं, तर त्याच पातेल्यात मी पाण्याचं प्रमाण पण घेतलेलं आहे. त्यामुळे पाणी आणि चीक यांचं प्रमाण सम ठेवा, सारखं ठेवा. तर मी ते नॉनस्टिक कुकर घेतलेला आहे, कारण त्याला कमी चिपकतं, म्हणून तुमच्याकडे जे असेल भांडं तुम्ही ते घ्या. तर मी ते कुकरमध्ये तेवढंच भांडं पाणी टाकून घेतलेलं आहे. ते एक पातेले, त्यात मीठ टाकून घेतलेलं आहे. मीठ तुम्ही चवीनुसार टाकून घ्या. आता पाणीला छान उकळ आलेली आहे. तर यातनं थोडं पाणी काढून घ्या. एकात वाटी एवढं पाणी काढून घ्या, कारण जर नागली जुनी असेल तर पाणी जास्त लागतं थोडं, पण जर नवीन असेल तर त्याला कमी लागतं.
तर मी तर पाणी काढलेलं नाही आहे, कारण माझी नागली जुनी होती म्हणून. तर थोडं थोडं नागलीचं चीक आपल्याला त्यात टाकायचं आहे आणि लाटण्याने आपल्याला फिरवायचं आहे. तर मी हा चमचा इथे फिरवते, त्यात गाठी पडायला नको. चीक असा छान चिकन असा मऊसूत तयार व्हायला हवा. तर कंटिन्यू आपल्याला हे असं हलवत राहायचं आहे. बघा त्या हळूहळू गाठी तयार होत आहेत. ते तुम्हाला मी बनवलेल्या रेसिपी कशा कशा वाटतात हे कमेंट करून प्लीज नक्की सांगत चला. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, व्हिडिओ कुठून बघता आहेत हेही कमेंट करून सांगायला विसरू नका. तर बघू शकता चीक किती छान चिकन मऊसूत असा तयार झालेला आहे. त्याच्यामुळे कंटिन्यू चमचा हलवायचा आणि चीक आपल्याला हा छान गिरून घ्यायचा आहे. आता हे सगळं आपल्याला चमच्याचं लागलेलं किंवा जे कुकरला लागलेलं आहे ते सगळं व्यवस्थित आपल्याला जमा करून घ्यायचं आहे. तर हा चीक आपल्याला छान शिजवून घ्यायचा आहे. तर पाण्याचा ओला हात करून हा चीक सगळा व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे, मध्यभागी जमा करून घ्यायचा आहे. तर मी आता इथे एक ताट ठेवून देणार आहे आणि 1 मिनिटासाठी झाकून ठेवलेला आहे. परत तो चीक मी पुन्हा चमच्याच्या साह्याने मिक्स करून घेणार आहे, हलवून घेणार आहे. हे आपल्याला 2 ते 3 वेळा करत राहायचं आहे. 2 ते 3 वेळा झाका, उघडा आणि त्याला हलवत राहा. असं जवळजवळ 10-1 मिनटं आपल्याला करायचं आहे, कारण तो चीक खाली लागायला नको म्हणून हे 2-3 वेळा आपल्याला करायचं आहे. कंटिन्यू तुम्ही ठेवू नका. तर बघा किती छान असा चीक शिजलेला आहे आणि छान तयार झालेला आहे. त्याला एक छान चकाकी आलेली आहे, शाईन आलेली आहे. तर बघा आता झालेला आहे चीक तयार. तर चीक तयार झाला हे कसं ओळखायचं ते मी तुम्हाला सांगते. तर हात ओला करायचा कारण गरम आहे, आणि जर हाताला जर नाही चिपकलं तर समजायचं की चीक तयार झालेला आहे. तर बघू शकतात चीक अजिबात काही चिपकलेला नाही आहे, छान असा तयार झालेला आहे. चला तर मग आता याच्या आपण कुरड्या टाकून घेऊयात. तर मी इथे हा सुरा घेतलेला आहे. तर मी या वेळेला या सुराने टाकते, नाही तर एरवी मी स्टीलचा जो असतो त्याने टाकून घेत होती. त्याने टाकलं तरी चालेल तुमच्याकडे जर असेल तर. तर बघा किती छान चीक तयार झाला आहे, त्यामुळे कुरड्या खूप छान पडलेल्या आहेत. चीक जर शिजला तर कुरड्या छान तयार होतात. त्यामुळे चीक शिजवायला घाई करू नका, अगदी कमी गॅसवर चीक शिजवून घ्यायचा आहे. बघा त्याला कलरही खूप छान आलेला आहे आणि मस्त अशा कुरड्या पाडून झालेल्या आहेत. तर ह्या कुरड्या 2 दिवस उन्हात मस्त वाळवून घ्यायच्या आहे, कारण त्या जेवढ्या छान वाळतील तेवढ्या छान फुलतील पण आणि वर्षभर टिकतील. तर ह्या कुरड्या 1-2 वर्ष टिकतातच. तर यावेळी गव्हाच्या कुरड्याच्या ऐवजी नागलीच्या कुरड्या तुम्ही बनवून बघा, नक्कीच तुम्हाला आवडतील आणि घरातल्यांना देखील आवडतील. आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत ही व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा. तर बघा किती छान सुकवून झालेल्या आहे, छान बारीक अशा सुकलेल्या आहेत. चला तर आता मी तळूनही दाखवते. तेल गरम करून ठेवलेलं होतं, तर गॅस तळताना फुल ठेवा म्हणजे ती छान फुलेल आणि तेलही छान तापलेलं असेल. तर बघा किती मस्त कढई भरून कुरडई ही फुललेली आहे. बघा अजिबात पापड खारचा वापर न करता ह्या कुरडया तयार झालेल्या आहेत. खाताना याची चव असली भन्नाट लागते, असली छान लागते ना की ती कुरडई खाल्ल्यावर तुम्हाला वाटणार नाही की तुम्ही ती नागलीची कुरडई बनवलेली आहे. तर मी तुम्हाला अजून एक कुरडई तळून दाखवते. बघा ही कुरडई देखील किती छान फुललेली आहे, छान डब्बल टिब्बलने फुलून आलेली आहे. चला तर इथे जवळपास 5 ते 6 कुरड्या मी तळून घेतलेल्या आहेत. मस्त अशा फुललेल्या आहेत आणि छान सॉफ्ट म्हणजे खुसखुशीत कुरडई तयार झालेली आहे. बघा सगळ्या एकसाथ आहे आणि सगळ्या छान फुललेल्या आहेत. तर कुरड्याची साईज बघा केवढी आहे आणि जी तळून झालेली आहे त्याची साईज बघा केवढी आहे. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा, ह्याच प्रमाणात बनवा. नाही तर तुम्ही तुमच्या प्रमाणातही बनवलं तरी चालेल, पण जेवढा चीक आहे तेवढंच पाणी घ्या. तुमची रेसिपी अजिबात फसणार नाही. तुमची सुद्धा कुरडई खूप छान तयार होईल. चला तर मग रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि पुन्हा एकदा रिक्वेस्ट करते की चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.